नमस्कार मुलांनो, मी तुमची आपली पृथ्वी आजी। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका तेजस्वी प्रवासात, जो सुरू होतो आपल्या डोक्यावर असलेल्या सूर्याच्या किरणांपासून। तुम्हाला माहिती आहे का, रोज आपल्या आकाशातून कोटी कोटी प्रकाश किरण पृथ्वीवर पडतात। पण एक काळ असा होता की माणसाला त्या किरणांचा उपयोग करायचाही विचार आला नव्हता। मग हळूहळू माणसानं बुद्धी वापरली, प्रयोग केले आणि शोधली सौर ऊर्जा। हो, सूर्याचं ते तेज आता फक्त उष्णताच नाही, तर वीज, अन्न आणि भविष्यासाठीची आशा बनलंय। चला तर मग आज ऐकूया सौर ऊर्जेचा शोध आणि त्याचं आपल्यासाठीचं महत्त्व। सूर्यप्रकाश। सौरशक्ती म्हणजे सूर्यप्रकाशातील ऊर्जा आणि सजीवतेचा कायमच उपयोग करत आले आहेत। सौरशक्ती ही आपल्याकडे असणारी जवळजवळ एकमेव ऊर्जा आहे। हिरवी झाडे सूर्यप्रकाशातील ऊर्जा वापरून पाण्यातील हायड्रोजन व प्राणवायू या दोन घटकांचे विघटन करतात। हवेतील कर्बद्विप्राणील वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन व पाण्यातील खनिजे यांपासून वनस्पतींमधील सर्व घटक बनतात। याचा मनुष्यासहित सर्व प्राण्यांना अन्न म्हणून उपयोग होतो। आपण वापरत असलेले सर्व लाकूडही यातूनच मिळते। पाण्याचे विघटन झाल्यावर निर्माण झालेला प्राणवायू हवेत मिसळला जातो। मानवासकट सर्वच प्राणी जिवंत राहण्यासाठी श्वासातून याचा वापर करतात। लक्षावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणारी हिरवी झाडे जमिनीखाली गाडली जाऊन त्यापासून कोळसा तयार झाला। समुद्रातील अतिसूक्ष्म हिरव्या वनस्पतींवर जगणारे समुद्रातील जे सूक्ष्म जीव जमिनीखाली गाडले गेले, त्यांचे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूत रूपांतर झाले। अशा तऱ्हेने ऊर्जेसाठी आपण वापरत असलेले खनिज तेल, वायू व कोळसा हे सर्व पुरातन काळातील सूर्यप्रकाशापासूनच बनलेले आहेत। सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे हवा गरम होते, पण हवेच्या निरनिराळ्या थरांना दिवसाच्या आणि वर्षाच्या निरनिराळ्या वेळी कमी अधिक सूर्यप्रकाश मिळतो, म्हणून तिचे तापमानही सर्वत्र एकसारखे नसते। याचाच अर्थ गरम आणि थंड हवेचे मोठमोठे विभाग असतात। गरम हवा ही थंड हवेपेक्षा वजनाने हलकी असते, म्हणून गरम हवा वर चढते आणि थंड हवा तिची खालची जागा घेते। म्हणजे अशा प्रकारे सूर्यप्रकाशामुळेच वारा निर्माण होतो आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळू शकते। सूर्यप्रकाशाने सागरातील पाण्याची वाफ होते आणि ती ढगांच्या स्वरूपात हवेत जमते। योग्य परिस्थितीत ढगातील द्रवाचे पाण्याचे मोठे बिंदू बनतात व पावसाच्या रूपात खाली येतात। जमिनीवरून पावसाचे पाणी परत सागराला जाऊन मिळते। वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे यामधूनही आपल्याला ऊर्जा मिळते। यावरून आपल्याला मिळणाऱ्या जवळजवळ सर्वच ऊर्जेचा उगम सूर्यापासूनच झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल। परंतु आजकाल आपण जेव्हा सौरशक्तीबद्दल बोलतो तेव्हा आपण या सर्वांचा विचार मांडत नसतो। पृथ्वीपर्यंत पोचणारा सूर्यप्रकाश आणि सूर्याची उष्णता याबद्दल आपण बोलत असतो। यावेळी पाऊस, वारा, कोळसा, खनिज तेल किंवा जिवंत वनस्पती यांचा विचार आपल्याला अभिप्रेत नसतो। फक्त सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याची मूळ स्वरूपातील ऊर्जा असाच याचा अर्थ असतो। सूर्याकडून पृथ्वीकडे मोठ्या प्रमाणात ऊर्जा येत असते। दरवर्षी सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात पृथ्वीला सूर्याकडून मिळणारी ऊर्जा ही संपूर्ण पृथ्वीवरील कोळसा, खनिज तेल आणि वायू यांच्यातील एकत्रित ऊर्जेच्या 130 पट असते। शिवाय सूर्याकडून एवढी ऊर्जा आपल्याला दरवर्षी मिळत असते, इतकेच नव्हे तर अनेक वर्षांपासून ती आपल्याला मिळतच आहे। शास्त्रज्ञांचा याबाबतचा अंदाज खरा असेल तर यापुढील 5 ते 6 अब्ज वर्षांपर्यंत सूर्याकडून असा पुरवठा होतच राहील। अर्थात
यापैकी काही सौर ऊर्जा वातावरणाचे तापमान वाढून त्यामुळे वारा आणि वादळे निर्माण होण्यासाठी खर्ची पडते. सागराच्या पाण्याची वाफ बनण्यासाठीही यातील काही ऊर्जेचा वापर होतो. वनस्पती याचे काही प्रमाणात शोषण करतात. या सर्वांसाठी सूर्यप्रकाशाच्या एका लहानशा अंशाचाच उपयोग केला जातो. बहुतेक सर्व सूर्यप्रकाश पृथ्वीच शोषून घेते. अर्थात पृथ्वी जो सूर्यप्रकाश शोषून घेते तो काही वाया जात नाही. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वी फारच थंड राहिली असती. सर्वच गोष्टी मग गोठल्या असत्या आणि जीवसृष्टी अशक्य झाली असती. जर सूर्याची ऊर्जा कायम शोषली जात राहिली असती तर पृथ्वीचे तापमान कायम वाढत जाऊन सर्व गोष्टी वितळून उकळू लागल्या असत्या आणि जीवसृष्टी नष्ट झाली असती. सुदैवाने दिवसा शोषून घेतलेली ऊर्जा पृथ्वी रात्रीच्या वेळी अवकाशात सोडून देते. दिवसा आलेली ऊर्जा आणि रात्री बाहेर टाकलेली ऊर्जा यातील समतोलामुळे संबंध पृथ्वीचे तापमान योग्य तेवढेच राखले जाते. आपण सूर्याकडून येणाऱ्या या ऊर्जेपैकी काही ऊर्जेचा वापर केला अशी कल्पना करा. त्यामुळे हा समतोल ढासळून त्यापासून काही हानी होईल का? नाही. त्याने ही ऊर्जा संपणार नाही. ऊर्जा कधीच संपत नाही. आपण केवळ तिचे स्वरूप बदलतो आणि तिची अखेर नेहमी उष्णतेतच होते. आपण सूर्याकडून येणाऱ्या काही ऊर्जेचा वापर केला तरी त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेलच, पण त्याआधी आपण तिचा उपयोग केलेला असेल. तर मुलांना आज आपण अगदी थोडक्यात सौर ऊर्जेची माहिती पाहायला सुरुवात केली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सौर ऊर्जेमुळे पाऊस कसा पडतो ते पाहूयात. सूर्य आपल्याला दररोज ऊर्जा देतो. माणूस ती ऊर्जा वापरून आज खूप काही करत आहे. अन्न शिजवत आहे, घरे उजळत आहे आणि निसर्गावर ताण न देता भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सांगा बघू, तुम्हाला असं वाटतं का की आपलं भविष्य सौर ऊर्जेवरच अवलंबून आहे? आणि हो, आजपासून घरामध्ये सूर्यकिरणांचा उपयोग करून इतर ऊर्जेचे स्वरूप कसे वाचवता येतील याचा विचार तुम्ही नक्की करणार ना? तर गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पृथ्वी आजीच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी आम्ही घेऊन येईल पाऊस कसा पडतो याची गोष्ट. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा आणि सूर्यप्रकाशात पुढे चालत रहा.